पाखरा आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला मयूर पाखरा आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला। तर नमस्कार मित्रांनो, हे व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। तर VPN स्टार्ट करून आपण कॅपकटमध्ये यायचं आहे आणि जी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी मटेरियल लिंक दिली ना ती डाउनलोड करून घेऊन आपल्याला कॅपकटमध्ये घ्यायची। तो बिट मार्क आता कॅपकटमध्ये घेतलेले आपण, तर याचे बिट मार्क कट करून घ्यायचे आहेत। आता सर्व बिट मार्क तुम्ही कट करून घ्या, मी पण घेतो कट करून। सर्व बिट मार्क 32 बिट मार्क आहेत, तर बिट मार्क कट करून घ्यायचे आणि याच्यावर तुमचा फोटो जॉईन करायचा। तर पहिले फोटो क्लिक करायचं आहे, खाली ऑप्शन आहे, तर खाली ऑप्शन पुढे सरकायचे, तर रिप्लेचं ऑप्शन आहे, रिप्लेच्या ऑप्शन क्लिक करून तुमचा जो कोणताही फोटो असेल ना तर फोटो इथं सेट करून घ्यायचा आहे आणि 2 बोटाने याला फिक्स करून टाकायचं तुमच्या फोटोनुसार सेट करून घ्या। आणि खाली ॲड ऑडिओ आहे, तुम्ही काय करा सर्व फोटो आधी सेट करून घ्या। एक फोटो टाकला तरी चालेल किंवा तुम्ही जास्त फोटो टाकले तरी चालते, कारण फक्त मी एक फोटो टाकला आहे, तुम्ही जास्त टाकू शकता, काय टेन्शन नाही। खाली ॲड ऑडिओवर त्याच्यावर क्लिक करायचं आहे, खाली ऑप्शन पुढे टाकलं एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुमचा मी जे बिटमार्कमध्ये व्हिडिओ दिलेला आहे त्याचा ऑडिओ इथं घ्यायचा आहे आपल्याला। तर ऑडिओ ते सेट झाला आहे आता, तर मी कट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही कट करून घ्या। फोटो ते कट करून घेतले, तर आता आपण इफेक्ट ते देऊ। तर पहिल्या फोटो क्लिक करायचं आहे, खाली ऑप्शन आहे ॲनिमेशनचं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिल्या फोटोला आपल्याला रॉक व्हर्टिकल हे फिल्टर द्यायचं आणि त्याची जी लेन्स आहे का 6 पॉईंट ठेवायची। तर त्याच्या पुढच्या फोटो लगेच आहे का वर इथूनच पुढं फोटो सरकायचा आणि लगेच फिल्टर देत राहायचं आपल्याला, मी सांगतो सर। तर इनमध्ये थांबून आता रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या फोटोला। त्याच्या पुढच्या फोटोला डबल रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला, जवळच आहे। त्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टली हे फिल्टर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हे फिल्टर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला। त्या पुढच्या फोटोला आपल्याला रॉक हॉरिझॉन्टली हे फिल्टर द्यायचं आहे। आता इनमधले फिल्टर संपले, तर आता आपल्याला कॉम्बोमध्ये द्यायचे ते फिल्टर। त्या पुढचा फोटो आता कॉम्बोमध्ये जायचं आहे आपल्याला इफेक्ट द्यायसाठी। आणि पांडुलमा 1 हे त्या पहिल्या आहे का कॉम्बोमध्ये पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचं आहे। त्या पुढच्या फोटोला आपल्याला पांडुलमा 2 द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल आपल्याला डिस्टू राईट हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला। खालची लेन्स आहे सर्व कॉम्बोच्या फिल्टर जेवढे देतो ना त्याची लेन्स फुल राहून द्यायची कधी पण। त्या पुढच्या फोटोला आपल्याला पांडुलमा 1 द्यायचे, त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल पांडुलमा 2 द्यायचे, त्या पुढच्या फोटोला पांडुलमा 1, त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला पांडुलमा 2, त्या पुढच्या फोटोला आपल्याला काय करायचं डिस्टू राईट हे फिल्टर द्यायचं आहे। आता डबल आपल्या इनमध्ये यायचे त्या पुढच्या फोटोसाठी, तर रॉक व्हर्टिकली हे द्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला पण रॉक व्हर्टिकली द्यायचे फिल्टर आपल्याला। आता डबल कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्टू राईट हे फिल्टर द्यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर फिल्टर द्यायचे, थोडं लांब असेल तुमच्यापासून, स्ट्रेच अँड डिस्टोरचं द्यायचं आहे। त्या पुढच्या फोटोसाठी आपल्या डबल इनमध्ये यायचं आहे आणि रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्टू राईट हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला। त्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल डिस्टू राईट द्यायचे, नाही सॉरी स्ट्रेच अँड डिस्टोर द्यायचं आहे। पहिल्या फोटोला काय करायचं आहे डिस्टू राईट द्यायचं आहे, त्या पुढच्या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला डबल इनमध्ये जायचं आहे आपल्याला, रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे, खाली लेन्स 5 पर्यंत राहून द्यायचे आपल्याला। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डबल आता कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्टू राईट हे फिल्टर द्यायचे आपल्याला, खालची लेन्स फुल राहून द्यायची। त्या पुढच्या फोटोला आता काय करायचं इनमध्ये जायचं डबल आणि रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोला आता डबल कॉम्बोमध्ये जायचं आहे, बाउन्स 1 हे फिल्टर द्यायचं आहे, जवळच आहे लांब नाही आहे।
बाउन्स होऊन ते द्यायचं आहे. त्या पुढच्या फोटोसाठी डबल इनमध्ये यायचं आहे आपल्याला आणि रॉक व्हर्टिकल द्यायचं आणि खालची लेन्स आहे 5 ठेवायची. त्याच्या पुढच्या फोटोला डबल कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस टू राईट हे फिल्टर द्यायचं आहे आपल्याला. त्या पुढच्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोरचं फिल्टर द्यायचं आहे कॉम्बोमध्येच आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आता डबल इनमध्ये यायचं आहे आणि रॉक व्हर्टिकली हे फिल्टर द्यायचं आहे. त्या पुढच्या फोटोला डबल रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे. रॉक व्हर्टिकली पहिल्या फोटोला तर रॉक हॉरिझॉन्टली दुसऱ्या फोटोला द्यायचं. खालची लेन्सची 5 पॉईंट ठेवायची. तर आता फिल्टर देऊन झाले तर आता आपल्याला इफेक्ट द्यायचे. आता तर आपल्याला जे 9 फोटो आहेत ना, आता ते 9 फोटोला काय करायचं आहे, सबसारखा इफेक्ट द्यायचं आहे. तर पहिला आपल्याला इफेक्ट आहे हॅलो ब्लर हे इफेक्ट आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. हे बा इथं इफेक्ट आहे, हे तुम्ही घ्यायचं आहे. आता मी ऑलरेडी घेतलेलं आहे तर मी कट करतो. आणि दुसरं टेक्नॉलॉजी 2 हे आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंगमध्येच आहे सध्याला ते. हे पहा हे येते टेक्नॉलॉजी 2. ह्याची पण लेस काय करायची, तुम्हाला फुल ठेवायची. 9 फोटो आहेत ना तेवढपर्यंत ठेवायची. आपलं 3 जे इफेक्ट आहेत का हे सबसारखे द्यायचे. तर आणि खालचं पण इफेक्ट आपल्याला आहे का बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल. ते पण ट्रेंडिंगमध्ये घोस्ट GHOST घोस्ट वाटलं सर्च केलं तरी येऊन जातं, काय टेन्शन नाही. तर आता हे 3 इफेक्ट झाले. तर आता पुढचे इफेक्ट द्यायचे आपल्याला. तर 8 सेकंदापासून जे फोटो आहे का 7 सेकंद आणि 8 सेकंदाच्या मधला जो फोटो आहे का तिथून आपल्याला 11 सेकंद फोटोपर्यंत आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. हे आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते पण ट्रेंडिंग आहे सध्याला. हे पाहिजे फायर ग्लेअर हे इफेक्ट द्यायचं आहे आपल्याला. आता ते संपलं तर आता त्याचे पुढचे फोटो आता 11 सेकंदाचे पुढचे फोटो हे 4 फोटोला काय करायचं आपल्याला टायमर टोटल फ्लेम्स हे फिल्टर द्यायचं. हे पण आपल्याला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल. हे टोटल फ्लेम ट्रेंडिंग आहे सध्याला ते पण. आता ते संपलं तर 15 सेकंदापासून जो फोटो आहे का त्यात आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोला काय करायचं 3 मिरर लेअरचा हे फिल्टर द्यायचं आहे. हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल आपल्याला लगेच. तो इथे सर्च केलं तरी 3 मिरर लेअर फिल्टर येऊन जाईल, काय टेन्शन नाही. आणि काय करायचं आहे ते 15 सेकंदापासून फोटो आहे का त्याच्यावर क्लिक करायचं ना, त्याचं आपल्याला ऑब्जेक्ट हे कमी करायचं आहे. ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे आणि सॅच्युरेशन हे फुल डाऊन करायचं आहे. तेवढंच फोटोचं करायचं आहे, बाकी कोणतं नाही करायचं आहे. आता त्याचा पुढचा फोटो काय करायचे 2 फोटोला आपल्याला 3 मिरर लेअर द्यायची इफेक्ट द्यायचं आणि त्याचा पुढचा फोटो सोडून द्यायचा. आणि त्या पुढच्या फोटोमध्ये डबल आपल्याला काय करायचं आहे एक इफेक्ट द्यायचं आहे. तर टोटम फ्लेम हे काय करायचं आहे बघा इथं मागं मी काय दिलेलं आहे एक फिल्टर दिलेलं आहे ते टोटम फ्लेमचं. हे बघा तर ह्याच्यावर काय करायचं क्लिक करायचं आणि डुप्लिकेट करून घ्यायचं आणि हाच फिल्टर काय करायचं आपल्याला पुढं घ्यायचा आहे टोटम फ्लेमपाशी आणि ॲक्युरेट फिट करून टाकायचे. आता मी घेतलेलं आहे ऑलरेडी, तुम्ही पण घ्या आणि हे 2 फोटोसाठी ठेवा फक्त तो. आता त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आणि त्या पुढच्या फोटोला काय करा डबल आपल्याला आता बॉडी इफेक्टमध्ये जायचं आपल्याला आणि 5 फोटोसाठी काय करायचं ते देऊन टाकायचं आपल्याला. हे बा हे इथं फिल्टर आहे ट्रेंडिंगचं ते पण. तर 5 फोटोसाठी द्यायचं आहे आपल्या समोरच्या, बाकी संपला. आता इफेक्ट ते झाला, आता व्हिडिओ क्लिक झाली आपली. तर आता काय करायचं खाली वर आहे का 1080p आहे ना, तर ते काय करू आपण 2K करू, व्हिडिओ क्लिअर येते आणि एक्सपोर्ट करून टाकू. तर हा व्हिडिओ कुणाला बनायला टाईम नसेल भेटत किंवा बनवता येत नाही किंवा कॅपकट नाही तर खाली मी व्हॉट्सअप नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही फोटो टाका आणि तुम्हाला जी व्हिडिओ बनवून पाहिजे ती मला एक सेंड करा. मी तुम्हाला ती व्हिडिओ ॲक्युरेट बनवून देतो, ते एकदम फ्रीमध्ये.